7 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रूपाची ओळख नामानच होते. नुसत्या शास्त्रपठणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाचं परमप्रेम आहे. कर्म, ज्ञान, योग ही साधनं असून भक्ती हे साध्य आहे. कर्ममार्गामध्ये नुसतं कर्म बरोबर करण्याच्या हिशेबामध्ये मन अडकून जातं. म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो. योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होतं. वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचं प्रेम असेलच असं सांगता येत नाही. ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्म विचाराला प्राधान्य असल्यामुळं तिथं बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो. पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळं साधकाला ती केव्हा फसवेल याचा नेम नसतो. ज्ञानमार्ग फार कठीण आहे. ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. माझं मतच तेवढं खरं असं तो धरून चालतो. ज्ञानी मनुष्य जगताला मायाकार्य मानतो, म्हणजेच जगत मिथ्या आहे असं तो समजतो. परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जगत त्याच्यामध्येच असलं पाहिजे. म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो. त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचं विभूतिमत्व आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो. सृष्टीमधलं सौंदर्य, माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो. पण सृष्टीमधल्या विभूती रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही, कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत. म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरुरी लागते. त्यांच्या प्राप्तीनं जीवाची तृप्ती होते. मात्र सौंदर्यानं आणि माधुर्यानं भरलेलं हे भगवंताचंच रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचं नाम देणं जरूर आहे. कारण त्या रूपाला भगवंताचं नाम दिलं नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचं देखील ठरेल. कुंभारानं एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली. प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरं काहीच नाही, तरी प्रत्येक भांड्याचं नाव निराळं आहे. तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत. जगत हे भगवंतापासून भिन्न नाही. जगतामध्ये आढळणारी सगळी रूपं भगवंताची आहेत, पण रूपाची ओळखण नामानच होते. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपं नाहीशी झाली तरी त्याचं नाव टिकून राहतं. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडं असतं. म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य आहे आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलंच पाहिजे. सत्यवस्तू ओळखणं हाच परमार्थ आहे. भगवंताची रूपं जिथून येतात तिथं नामाचं वास्तव्य आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.